बोला किती जागांचा प्रस्ताव दिला तेवढा याच्यामध्ये कुठल्या जागेचा प्रस्ताव आता दिलेला नाहीये. आता आम्ही त्यांच्याशी भेटलोय, बोललोय आणि परत आमची चर्चा रात्री होणार आहे. अजून आमची कुठली चर्चा झालेली नाहीये, पण आम्ही भेटायला आलेलो आहे. आणि आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपण राज्यामध्ये एकत्र आहोत, त्यामुळे आम्ही काय बसू शकतो का एवढंच फक्त आम्ही आमचं त्यांच्याशी बोलू. भाजप सोबतचं फिसकटलं का तुमचं? त्याच्यामध्ये बोलू दे ना प्रश्न असा आहे, भाजप सोबतचं फिसकटलंय का? याच्यामध्ये सदिच्छा भेट होती, निवडणूक आहे असली तरी राजकीय उत्तर नका, राजकीय उत्तर तुम्ही काय प्रेशर दबाव आहे का? तुमची खेळी आहे का? भाजपवर दबाव टाकताय का तुम्ही ह्या भेटी घेऊन? चहा प्यायला तुम्ही आले का इथे? नेमकं काय झालेलं आहे? एक मिनिट आम्हाला सांगा ना, बोलू दे ना त्यांना यार. भाजप सोबतचं फिसकटलंय का त्यांच्या सोबतचं युतीचं ठरलंय त्याचं उत्तर द्या. याच्यामध्ये अजूनही युतीची चर्चा आणि सगळ्या गोष्टी स्पष्टता अजून आलेली नाही. पण आम्ही माझ्याबरोबर असणारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही दादांना भेटायला आलो. आणि दादांना भेटायला आल्यानंतर आम्ही काही गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण दादांपुढे एवढी मीटिंग बैठक होती, दादांबरोबर बसलो, गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आणि आम्ही जर येत असेल तर आपल्याला पुढे काय करता येईल. दादांनी ग्रीन सिग्नल दिला? अजून दादांनी काय ग्रीन सिग्नल दिला नाही. पण आम्ही एक राजकीय भेट आणि शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा अंती एकदा आम्ही भेट घेतलेली. भाजपने तुम्हाला पूर्ण होता अरे मला तुम्हाला एक सांगा, भाजपने किती जागा आजच्या तारखेला भाजपने वाटायला सुरुवात केली. भाजपने तुम्हाला किती जागा दिल्या भाजपनं तुम्हाला? स्पष्टता युतीची स्पष्टता अजून पूर्णपणे आमच्यापर्यंत आलेली नाहीये. कोणाला निरोप देते? अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले तरी तुम्ही म्हणता की अजून आमच्या चर्चा सुरू आहे. भाजप तुमच्यावर दुर्लक्ष करताय का? उद्या 3 वाजेपर्यंतची वेळ आहे फक्त. तुम्हाला किती जागेची अपेक्षा आहे? आमची स्पष्टता अजून युतीची झालेली नाहीये. दादांना भेटायला आलेलो आहे. दादा काय म्हणतात त्याचा निरोप आम्हाला संध्याकाळी मिळेल. भाजप काय म्हणतात? बरं, तुम्हाला किती जागांची अपेक्षा आहे सांगा. किती जागांची अपेक्षा आहे तुम्हाला? किती जागा हव्या? आता एक मिनिट काय एक मिनिट काही चर्चा झाली नाही. दादांना भेटायला आलो आणि याच्यामध्ये दादांनी तुम्हाला वेळ दिला ना असं म्हणायचं का? काय नाही दादांबरोबर चहा पिलो. फोटो दाखवू का? दाखवा. उमेदवारी घोषित कार्यकर्त्यांचे जीव टांगायला लागले, कार्यकर्त्यांचे जीव टांगलेले लागले आणि तुम्ही दादांसोबत चहा प्यायला आले होते का? कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही दादांकडे आलो बोलत नसते. बोला. कार्यकर्त्यांना घेऊन आल्यानंतर दादांबरोबर आमची चर्चा जी काय ते बोलण्याचा प्रयत्न तुम्ही बोला. असं नाही, पक्षश्रेष्ठींनी काय सांगितलंय? अजित पवारांसोबत जाऊन युती करायचं सांगितलंय पक्षश्रेष्ठींनी? पक्षाच्या तशा काही सूचना मला नाहीयेत. ऑफिशियल भेट नव्हते? ऑफिशियल मला सूचना नव्हत्या, पण काही कार्यकर्त्यांसह आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि याच्यामध्ये पक्षाने काय मला सूचना दिल्या नाहीत, पण आम्ही कार्यकर्त्यांना घेऊन दादा घेऊन आलो होतो. नाही अजून प्रस्ताव बिस्ताव काय आलेला नाही. भाजप सोबत काहीच ठरत नाहीये का तुमचं? मग भाजप सोबत काहीच ठरत नाहीये का? प्रस्ताव असं काय आलेला नाही. प्रेशर टॅक्टिक साठी करताय अशा पद्धतीचं नाही. प्रेशर नाही. मग तुम्ही भूमिका स्पष्ट का नाही करत? दादा तुम्हाला आमची भाजपसोबत जायचंय नाही जायचंय? एकतर भाजप सोबत इतक्या बैठका झाल्या, एकाही बैठकीला तुम्हाला बोलवलं गेलं नाही, तुम्ही तिथं गेला नाहीत आणि आता असं काय घडलं की तुम्ही थेट अजित पवारांच्या राष्ट्रीयसोबत बोलणं करायला आला? नाही दादांचं काय पहिल्यांदा येतो का? दादांकडे नेहमी येतो मी. पण भाजप सोबत एकाही बैठकीला तुम्ही नव्हता. दादांच्या बैठकीला दादांच्या परिवाराचा संबंध आहे. कधी तुम्ही ऐकलं असेल दादांना भेटायला मी कधी मामा किती एबी फॉर्म दिले सेनेनी? मामा एबी फॉर्म किती वाटले सेनेनी? सेनेनी किती उमेदवारांना आतापर्यंत सेनेनी एबी फॉर्म दिले? अजून आमचा एबी फॉर्म अजून कुठल्याही कार्यकर्त्याला दिला नाही. सगळ्यांना फॉर्म भरायला लावलेले आहेत. आमचा एबी फॉर्म आज त्यांना उद्या सकाळपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना पोहोचेल. आमचा काय त्याचा प्रस्ताव नव्हता. आम्ही फक्त दादांना भेटायला आलो आणि भेटे आणते आम्हाला चर्चा करायची होती आपल्याला कसं जाता येईल का.
विजय शिवतारे काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले असताना त्यांनी किती जागांचा प्रस्ताव दिला आणि भाजपकडनं तुम्हाला किती जागांचं उत्तर आलंय, त्या जागांवर तुम्ही समाधानी आहात का नाहीये? कारण उद्या शेवटचा दिवस आहे. आता याच्यात कोण काढणार आणि कसं काढणार? आता याच्यामध्ये शिवतरेंनी प्रस्ताव काढलेला हा मला माहिती नाही, पण आम्ही 10-12 कार्यकर्ते आलो म्हणजे त्याच्यामध्ये सर्व पदाधिकारी होते आणि त्यांना एकदा दादांपुढे आमची एक चर्चा करायची होती की दादांनी आम्हाला अजून बोललो आम्ही. दादा म्हणजे मी संध्याकाळी तुमच्याशी बोलतो. तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर मुद्दे बैठकीतले काय मुद्दे होते? कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली? प्रस्ताव जो तुम्ही दिलेला आहे प्रस्ताव- कुठल्या तरी जागांवर दिलेला प्रस्ताव असेल ना. बाबासाहेबांचे प्रश्न तोडगा निघण्याची अपेक्षा आहे आता, ते तरी सांगा. आता याच्यामध्ये बघा दादांशी बोललोय, अजून आमची चर्चा झालेली आहे, पण त्याच्यामध्ये दादांचं आमचं प्रस्तावाबद्दल काय बोलणं नाही आलं. पण हे आमची राज्यामध्ये आम्ही एकत्र काम करतो आणि महानगरपालिकेत एकत्र का करू नये म्हणून त्यासाठी आम्ही बोलायला आलो. पण दादांनी त्याबद्दल आम्ही बोललो त्यांच्याशी, पण आम्हाला ते व्यवस्थित रात्री फोन करू. अजित पवारांनी ग्रीन सिग्नल अजित पवारांनी ग्रीन सिग्नल दिला नाही असं तुम्ही म्हणाले, याचा अर्थ चर्चा सकारात्मक झाली नाही असा होतो. नाही चर्चा नाही, अजून आम्ही फक्त भेटायला आलो, अजून आमची चर्चा झाली मी शिवसेनेत आहे आणि कायम धनुष्यबाणाला जाणार. मुलाला तिकीट दिलं नाही तुम्ही म्हणून नाराज आहे. अरे मी नाराज आहे, माझी मुलं लय आहेत, तुमच्या सेटला मुलं आहेत माझी. एक मिनिट, माझ्या मुलासाठी मी आलो नाही. माझा मुलगा शिंदे सेनेतून धनुष्यबाणावर निवडून 100% येणार आहे, त्यामध्ये दुमत नाहीये. धनुष्यबाण आमच्या हातात आहे. धनुष्यबाण काय दुसऱ्याच्या हातात आहे? आमच्या हातात तुम्हाला सांगतो ना किती लढणार.